नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। उद्या शचीचा बड्डे आहे, त्यासाठी आज आमच्याकडे ताई आलेले आहेत आणि मुलंसुद्धा आलेलेच आहेत। तर पिऊ आलेले आहेत, पण आरोहीची स्कूल असल्या कारणाने आरोही स्कूलमध्येच होती, त्यामुळे त्या काही आल्या नाही आहेत। त्यांना गेला त्यांचे मामा गेलेले आहेत, आता त्यासुद्धा येतील। आणि शची तर जागी होती, तिला माहितीच म्हणजे आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं की ताई आज येणार आहेत म्हणून, पण तरीसुद्धा पहिला आज काही झोप येत नव्हती म्हणून आम्ही असंच रेंगाळत होतो इकडे तिकडे। तेवढ्यात तर दादा दिसला, तर बाईची मज्जाच झाली। मस्त सायकल घेऊन दादा आणि ती खेळत आहे। काही वेळ ती सायकलवर बसते तर दादा तिला ढकलतात, तर दादाला सायकलवर बसवून ती दादाला ढकलत असते। तर असं दोघांचं छान प्रकारे खेळणं चालू आहे आणि आमच्या चालू आहेत गप्पा गोष्टी। थोडा वेळ आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, तेवढ्यात हे आले आरोहींना घेऊन आणि आता निघालो आहेत आम्ही शॉपिंग करायला, कारण शचीचा ड्रेस घ्यायचा बाकी आहे बड्डेचा, त्यासाठी आम्हाला शॉपिंगला जायचं आहे। सोबत आम्ही ताईलासुद्धा घेतलं, कारण की असंही आम्ही काही घेतलं की त्यांना फोटो पाठवतो किंवा व्हिडिओ कॉल करतो, त्यासाठी म्हटलं तुम्हाला घरी बसून डिस्टर्ब होणारच आहे, त्यापेक्षा चला आमच्यासोबतच। तर ताई, मी, पिऊ आणि शचीचे बाबा आम्ही सर्वजण आले आहेत शॉपिंग करायला। तर शॉपिंग करायला मुलांना वेगळीच मस्ती असते। आम्ही बघत होतो कपडे आणि हे खेळत होते तिथल्या बॉक्ससोबत। एवढं बरं झालं की तिथं जास्त कस्टमर नसल्या कारणाने ते आमच्यावर काही ओरडले नाही तर मुलांनी त्यांचे सर्व सामान अस्ताव्यस्त करून ठेवलेलं होतं। आम्ही पहिल्या दुकानामध्ये गेलो, तिथं कपडे वगैरे बघितले, तर आमची बघणी झाले। त्यानंतर आम्ही शचीच्या बाबांना वाटलं की हे बघा, हे असे कपडे आम्ही बघितले वगैरे असं तसं। तर ते बोलले थांबा मी माझ्या मुलींना विचारतो तिला काय आवडतं आहे। असं म्हणून हे पाहिजे म्हणून। हा सांग आता काय पाहिजे मन, हे पाहिजे मन, काय पाहिजे आधी छान चालू होतं हे पाहिजे ते पाहिजे सर्वच। चला घ्या दुकान आपल्याकडे। शचीला विचारलं तर शचीचं वेगळंच चालू होतं। तिला जेवढे ड्रेस दिसत होते सर्व ड्रेस तिला पाहिजे होते। तिच्या बाबांनी फक्त तिला म्हटलं की बाई तुला काय पाहिजे सांग। बाईचं काय, बाबा हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, सर्वच पाहिजे। गोल हात फिरून डायरेक्ट सांगत होती मला हे सर्वच पाहिजे। त्यातील एक ड्रेस आम्हाला आवडला, तो तिला ट्राय करून बघितला आम्ही। दिसायला खरंच खूप छान होता, ताईला खूप जास्त प्रमाणात आवडला होता तो ड्रेस, पण मला काही एवढा आवडला नाही। म्हणजे ड्रेस छान होता, पण हे जरा जास्त बारीक आहे, त्यामुळे त्याचे जे बेल्ट होते ते तिला फिट येत नव्हते आणि नंतर त्रास झाला असता, त्या कारणाने मी तो ड्रेस कॅन्सल केला, म्हणून आम्ही तो ड्रेस घेतला नाही। नाहीतर खरंच तो ड्रेस खूप छान होता आणि ताईला फक्त भयंकर आवडला होता। त्यामुळे तुला नसेल घ्यायचं तर मी घेते, पण मला हा ड्रेस खूपच आवडला। पण शेवटी म्हटलं नको राहू द्या, आपण नंतर घेऊ। थोडीशी मोठी झाली, थोडीशी जाड पण झाली की तिला तो ड्रेस खरंच खूप छान दिसेल, त्यासाठी आम्ही सध्यापुरता तो ड्रेस राहू दिला। आणि तिथं नंतर मग आम्हाला ड्रेस आवडलेच नाही, तर आम्ही आलो तर आता दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही आलो तर तिथं बाहेरच गेटजवळच पुतळे ठेवलेले होते कपडे घालून। तर हा बाळा आहे असं तिचं चालू होतं। त्या बाळाला जसा ड्रेस घातला होता सेम तिच्याकडे तसा ड्रेस आहे, फ्रॉक पण आहेत, त्यामुळे बाईला ते आवडलं। बाळा आहे, दादा आहे, दीदी आहे, असं ते चालू होतं। ते पूर्ण पुतळ्यांना बघून त्यांच्या नाकात तोंडात बोटं घालून घेतले आणि त्यानंतर कुठं आता आम्ही आलो आतमध्ये आल्यावर तिथंसुद्धा आम्हाला खूप छान छान असं पार्टीवेअर, वेडिंगला घालू शकतो आपण अशा प्रकारचे त्यांनी ड्रेस दाखवले। त्यांनी छान असा पिंक कलरचा घागरा ओढणी दाखवली, ती घागरा ओढणी खरंच खूप छान होती आणि शचीला घालून बघितलं तर तिला तर खरंच खूपच छान दिसत होती। पण इतक्यात शचीकडे जास्त करून पिंक कलरचे ड्रेस जास्त झाले, त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि तिथून सुद्धा मग आम्ही निघालो, कारण तिथं जास्त करून लाईटच कलरचे ड्रेस होते। तर चला मग आता इथून जाऊया, आता दुसऱ्या दुकानात जाऊया। तर आता आम्ही आलो तिसऱ्या दुकानामध्ये। तर तिसऱ्या दुकानात आलो तर शची आणि पिऊ दोघंसुद्धा थकून गेले की नाही बस झाला, आम्हाला आता शॉपिंगला नको फिरवा, घ्यायचं असेल इथं ड्रेस घ्यायला। आता आम्ही ड्रेस पण बघत नाही, काहीच नाही, आम्हाला हे लागली भूक।
तर शेवटी त्यांना काही खायला वगैरे दिलं आणि दोघं बहीण भाऊ असले शांत चित्ताने आता खान. आणि आम्ही बघत आहोत ड्रेस. खरंच लहान मुलांचे ड्रेस खरंच खूप छान छान असतात. खूप छान छान असे ड्रेस त्यांनी आम्हाला दाखवले. त्यातील एक ड्रेस होता जो दुसऱ्यांना दाखवलेला होता त्यांनी, पण तो आम्हाला आवडला, म्हणजे मला पण आणि ताईंना पण. तर ते गेले होते आम्हाला ड्रेस दाखवण्यासाठी आणायला, पण आम्हाला तिथला आवडला तर आम्ही सांगितलं की हा असा ड्रेस बोलवा, कारण जो दाखवलेला होता तो छोट्या मुलीचा होता आणि आता तशाची 2 वर्षाची झाली, त्यामुळे तिला मोठा लागेल म्हणून आम्ही त्याला मोठा बोलवला. तो तिला परफेक्ट झाला आणि आम्हाला सर्वांना तो आवडला. शेवटी तो ड्रेस आम्ही घेतला आणि आता तिथून निघालेलो आहोत बाहेर आल्यानंतर डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊ आणि घरी जाऊ असा आमचा प्लॅन होता. पण शशीचे बाबा बोलले चला नाही आता तुझ्यासाठी ड्रेस घेऊ, म्हणून आता माझ्यासाठी ड्रेस घ्यायला जात आहेत. कारण ते बोलले की तुला मला टाईम देणं होत नाहीत आणि तू मग रडरड चालू ठेवते की मला ड्रेस घेत नाही, मला ड्रेस घेत नाही. चला तर मग आता ताई पण आहे सोबत आपल्या, नाही तर तू मलाच जास्त मॅट करतेस, तर चला आपण दोघं तिघं जाऊ आणि टाईमसुद्धा भरपूर आहे, तर आपण तुझ्यासाठी सुद्धा एक छान छानसे ड्रेस घेऊन घेऊत. त्यासाठी आम्ही आले आता इथं रिद्धी सिद्धी म्हणून दुकान आहे अकोल्यातलं तिथे, तर तिथे आलो. त्यांनी पण आम्हाला खूप छान छान असे ड्रेस दाखवले, कारण टाईम झालेला होता, कस्टमर खूप कमी होते, त्यामुळे त्यांनी म्हणजे मीच एकटी होती असं तरी म्हटलं तरी चालेल. तर त्यांनी आम्हाला खूप छान छान असे ड्रेस दाखवले. त्यातील ड्रेस काही मी ट्राय करून बघितले आणि काही ताईंना आवडले, त्यांनीसुद्धा काही 1-2 ड्रेस ट्राय केला. तर त्यानंतर मग माझे ड्रेस फिक्स झाले की हे ड्रेस घ्यायचे वगैरे, म्हणून ते ड्रेस मी घेतले. आणि त्यानंतर ताईला आवडले होते, पण ताई म्हणते नको मला काही घ्यायचं नाही आहे, पण त्यांना खूप आवडला तो ड्रेस म्हणून म्हटलं चला नाही घ्याच तुम्हाला. मम्मी आणि शशीच्या बाबांनी खूप जास्त जोर दिल्यानंतर शेवटी त्यांनी एक ड्रेस घेतला आणि ते ड्रेस घेतल्यानंतर आम्ही आता आलो आहे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. डेकोरेशनचं काही सामान आमच्या घरी होतं, त्यामुळे आम्ही थोडंफार जे आवश्यकता असेल तेच सामान घेतलं, बाकीचं सामान काही जास्त घेतलं नाही आहे. तर थोडेफार बलून वगैरे, काही हॅपी बर्थडेचं नाव वगैरे असं काही कॅप वगैरे असं थोडंसं सामान आम्ही सर्व बघितलं आणि त्यामधलं घेतलं. पण शशीला तर हे पण पाहिजे, मला हे आवडतं, हे माझं हॅपी आहे असं सुरू होतं. कारण डेकोरेशनच्या दुकानामध्ये खूप सारं सामान असतं, त्यामुळे ते जे दिसत होतं ते माझंच आहे असं करून सर्व सामान दाखवत होती ना, हे पण घ्या असं चालू होतं. शेवटी पिऊ आणि तिला गुंतवलं ताईंनी आणि मी आणि शशीच्या बाबांनी सामान घेतलं. तर आता आम्ही बिलिंग वगैरे केली आणि आता जात आहोत घरी घरी आल्यानंतर आम्ही थोडाफार आराम केला. त्यानंतर जेवणं वगैरे केली, मुलांना जेवणं वगैरे दिली, त्यांना भरवलं आणि सर्व कामं वगैरे आवरणं झाल्यानंतर आता कुठं टाईम भेटलेला आहे. तर आता जे ड्रेस आणलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते की मी कोणकोणते ड्रेस आणलेत आणि मी सुद्धा ट्राय करून बघते, कारण मी तिथं काही जसं ड्रेस ट्राय नाही केले, तर सर्व ड्रेस आता ट्राय करते. तर चला बघूयात. रिद्धी सिद्धी कलेक्शन म्हणून खूप छान असं दुकान आहे अकोल्यामध्ये. आम्ही हमेशाच तिथूनच कपडे घेत असते, कारण आधी ताई घ्यायच्या, तर ताईंनीच मला सजेस्ट केलं की मी इथून कपडे घेत असते, तर तिथून आम्ही आता हमेशा तिथूनच ड्रेस आणत असतो. तर आज देखील आम्ही तिथून खूप सारी शॉपिंग केली. चला तर सर्वात पहिला ड्रेस दाखवते. तर हा ड्रेस आहे, खूप छान असा ड्रेस आहे, कलर पण खूप गोड आहे, सोबत त्याच्या बाह्यासुद्धा खूप छान आहे, लांब बाह्या, जास्त करून मी लांब बाह्याच वापरते. माझ्या मोस्ट ऑफ ड्रेसला सुद्धा लांबच बाह्या आहेत आणि प्राईससुद्धा खूप कमी आहे याची. त्या अवघ्या फक्त 700 रुपयाला हा ड्रेस पडलेला आहे आम्हाला. तर हा पूर्ण ड्रेस नाही, फक्त कुर्ती आहे, पण खूप छान अशी कुर्ती मिळाली आम्हाला. त्यानंतर आता हा दुसरा ड्रेस आहे. तर हा ड्रेस पण खूप छान आहे, त्यावरती प्रिंट केलेली आहे, सोबत वर्कसुद्धा आहे गळ्याभोवती आणि मेन म्हणजे तर यासोबत पॅन्ट आणि ओढणीसुद्धा आलेली आहे. फुल ड्रेस आहे, फुल कवरेज ड्रेस आहे यालासुद्धा. आणि जे पॅन्ट आहे खाली, त्या पॅन्टलासुद्धा खाली बॉर्डरला डिझाईन आहे आणि लांबच बाह्या आहे याच्यात पण. आणि फक्त 1200 रुपयाला हा ड्रेस पडलेला आहे. चला आता बघूया तिसरा ड्रेस. हा सुद्धा फुल ड्रेस आहे, त्यावरती सुद्धा पॅन्ट, ओढणी आणि टॉप असे ती सेट परफेक्ट आलेला आहे आणि कलर पण खूप छान आहे याचा पण. आणि यावर सुद्धा प्रिंट केलेली आहे, आतमध्ये पूर्ण ड्रेसवर प्रिंट आहे, सोबत गळ्याभोवती जसं आधल्या ड्रेसला होतं तसंच आहे आणि याच्यासुद्धा बाह्या लांबच आहेत आणि ओढणी तर खरंच खूप छान आहे. आणि याच्या पॅन्टला वगैरे डिझाईन वगैरे नाही, अगदी साधी अशी पॅन्ट आहे आणि याचा कपडासुद्धा खूपच नरम आहे आणि प्राईसला पण खरंच खूप कमी आहे. अगदी 800 रुपयाला हा पूर्ण ड्रेस आहे, ओढणी, पॅन्ट आणि टॉप. तर पूर्ण हा ड्रेस मला 800 रुपयाला पडला. चला आता बघूया दुसरा ड्रेस. तर हा जो ड्रेस आहे हा पार्टीवेअर वगैरे खूप छान दिसतो. याला बलूनच्या बाह्या आहेत आणि याचे कटसुद्धा अपर डाऊनमध्ये आहेत आणि खाली पॅन्ट आहे, मधामध्ये मोत्यांची पूर्ण लेस आहे गळ्यापासून तर खालच्या टोक्यापर्यंत आणि याला कॉलर वगैरे सुद्धा दिलेली आहे आणि प्राईसला फक्त हा 1000 रुपयाला आहे. चला तर ही झालीत माझी शॉपिंग. आता बघूयात ताईंनी जो ड्रेस घेतला तो. तर हा बघा ताईंचा ड्रेस आहे, खूपच गोड आहे, खूप छान दिसतोय आणि ताईंवर खरंच खूप छान दिसत आहे.
नाही नाही म्हणत होत्या, पण शेवटी जेव्हा घातला घरी आल्यात तर त्यांनासुद्धा खूपच आवडलेला आहे आणि प्राईजच्या मानाने सुद्धा खूपच छान आहे. अगदी 550 रुपयाला हा टॉप आम्हाला पडलेला आहे. शचीचा बड्डे होता, शचीसाठी ड्रेस घेण्यासाठी गेलो आणि आम्हीच आमची दिवाळी करून घेतली. आम्हीच आमच्यासाठी छान असे कपडे घेतले. आमचं कपडे आवरणं चालू होतं आणि मुलांचं बघा बाहेर हॉलमध्ये मस्त खेळत आहे सर्वजण. आरू दीदी, पिऊ आणि शची तिघं छान खेळत आहेत. दादासोबत तरी थोडंफार खटपट होते, कारण दादा जास्तच लाड करतात, पण आरू दीदी मोजकंच लाड करतात. तर आरू दीदी आम्हाला जास्तच आवडते. आरू दीदी असं चालू असतं. बघा खेळता खेळता दोघं बहीण भावांचं काहीतरी झालं आणि शचीचे बाबा शचीला रागवले, तर शची गेली ताजींना नाव सांगायला. तिकडे बघ. हात म्हणते. काय रे बाबा? अगं तू हळू मार ना बिचारे. बाबांना आजींनी मारलं तर बाईला खूपच हसायला येत होतं. बाईची चांगलीच मजा होऊन गेली, कारण माहिती होतं की आता बाबा काही बोलणार नाही आहेत, चला हसून घ्या. बाबाला मारायला गेली ती तिथं की बदमाशा. आजीनं जसं केलं तसंच बाई करत होती, कारण माहिती होतं की आजीच्या समोर बाबा काही बोलत नाहीत, आपल्याला कोणी काही ओरडणार नाही आहे. पण एक गोष्ट तिची खरंच खूप छान आहे की तेव्हा ते करते, पण नंतर तिला ते समजतं की हे वाईट होतं, हे करायला नको पाहिजे होतं. लगेच थोड्या वेळात म्हणते बाबा सॉरी, बाबाला कशी देईल, काही करील, असं तिचं चालू असतं. तर अशाच गप्पा गोष्टीमध्ये आम्हाला रात्र झाली, म्हणजे पूर्ण रात्रीचे 12च वाजले. आणि हे बघा रात्रीचे 12 वाजता आम्ही रात्री 12 वाजता शचीला आता विश करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शची. हॅपी बर्थडे टू यू. म्हण बरं. हॅपी बर्थडे आहे माझ्या. याच्यात बघ ना, याच्यात दाखव ना. नाचा डान्स करा. हॅपी बर्थडे टू यू. खरंच बड्डे म्हटलं म्हणजे तिला खूपच खुशी आहे, केकची सुद्धा, बाकीच्या दुसऱ्या गोष्टीची सुद्धा. आणि ती प्रत्येक गोष्ट खूप एन्जॉय करते. ती कोणतीही असो, बड्डेची असो, लग्नाची असो, किंवा कोणता फंक्शन असो, किंवा साधारण पण छोट्या गोष्टी खूप एन्जॉय करत असते. असं तिला सांगावं लागत नाही की बाळा असं करत असं कर, स्वतःच्याच मनाने स्वतः सर्व गोष्टी करत असते. पण एक आहे की जेव्हा आम्ही त्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो बाई, तेव्हा खूपच नखरे दाखवण्याचा प्रयत्न करते. आधी करून घेते, जेव्हा आम्ही कॅप्चर करायला जातो तेव्हा मुळीच करत नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ पूर्ण शॉपिंगमध्येच गेला. खूप सारी आम्ही शॉपिंग केली. तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया शचीच्या बड्डेसोबत. तोपर्यंत बाय.